अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तर तुम्हा सर्वांच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत अशी मी प्रार्थना स्वामी चरणी अर्पण करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आज आपण पाहणार आहोत स्वामी सारामृत चरित्राचे पारायण कसे करायचे आणि पारायण करत असताना कोणकोणत्या नियम व अटी पाळाव्या लागतात हे मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर माझ्या मतानुसार तुम्ही सुरुवातीला जर पारायण करत असाल तर तुम्ही 7 दिवसाचं पारायण करा आणि सारामृत जो ग्रंथ आहे 21 अध्यायाचा तो ग्रंथ त्या ग्रंथाचे पठण या 7 दिवसामध्ये तुम्ही करू शकता. सुरुवातीला जर तुम्ही म्हणजे सुरुवातच असेल तुमची पारायण करण्याची तर तुम्ही तो करू शकता. छोटासा ग्रंथ आहे, कंप्लीट होऊन जातो सहज. आणि पारायण करत असताना कोणत्याही प्रकारचा 7 दिवसाचा जो कालावधी आहे त्यामध्ये खंड पडू द्यायचा नाहीये. पारायण करत असताना सुरुवातीला 7 दिवसाचं जर तुम्ही पारायण करत असता तर त्या पारायणामध्ये काही बाहेरचं खायचं प्यायचं नाहीये. जे काही तुम्हाला खायचं असेल, अन्न ग्रहण करायचं असेल ते तुम्ही घरी शिजवलेलं अन्न ग्रहण करू शकता. कांदा लसूण वर्ज्य आहे. जेवणामध्ये कांदा लसूण खायचा नाहीये. त्याच्या व्यतिरिक्त बाहेरचे अन्नपदार्थ खाणे टाळायचं आहे. त्याचबरोबर शक्य झालं तर 7 दिवसाच्या पारायणामध्ये एकाच वेळी तुम्ही म्हणजे जेवण करायचं आहे. संध्याकाळी करू शकता किंवा सकाळी करू शकता. त्यानंतर आपल्या तोंडातून कोणालाही अपशब्द जाऊ द्यायचे नाहीयेत, कोणाविषयी वाईट बोलायचं नाहीये. पारायण करत असताना ब्रह्ममुहूर्त हा पाळायचा आहे. शक्य झालं तर पहाटे 3 ते 5 या दरम्यान तुम्हाला शक्य झालं तर या दरम्यानच तुम्ही पारायण करा. आणि पारायण करत असताना स्वामींवरती पूर्ण श्रद्धा ठेवायची आहे, पूर्ण श्रद्धेने करायचं आहे, कसलाही विश्वास डगमगू द्यायचा नाही. त्यानंतर पारायण कोण करू शकतं? ज्यांना नोकरीची अडचण आहे, नोकरी मिळत नाहीये, खूप प्रयत्न करूनही आयुष्यात म्हणजे करिअरमध्ये यशस्वी होत नाहीये. त्यानंतर ज्यांना अगोदरच्या 2 मुली आहेत, मुलगा होत नाहीये, ज्यांना काहीच मूल नाहीये, त्यानंतर कोणाची इच्छा असेल ते देखील लोक करू शकतात पारायण. अशा सर्व अडचणींवर मात करण्यासाठी एकमेव रामबाण उपाय म्हणजे स्वामी सारामृत चरित्राचे पारायण. आयुष्यात कष्टाशिवाय पर्याय नाही हे जितकं सत्य आहे तेवढीच परमेश्वराची साथ असणं देखील गरजेचं आहे. आणि पारायण करत असताना भरपूर प्रमाणात अडचणी येत राहतात. सर्व अडचणींवरती मात करायची आहे, सर्व स्वामींवर सोडून द्यायचं आहे. पारायण करत असताना आळस येणे, जांभळी येणे असे भरपूर प्रकार घडतात. तर आळस द्यायचा नाही, जांभळी द्यायची नाहीये. त्यानंतर मासिक पाळीमध्ये पारायण करायचं नाहीये. तुम्ही म्हणजे मध्येच जर पारायणाच्या कालावधीमध्ये मध्येच जर मासिक पाळी आली तर तुम्ही तुमच्या शेजाऱ्यांकडून किंवा तुमच्या मिस्टरांकडून शक्य असेल तर वाचून घेऊ शकता, पण खंड पडून द्यायचा नाही. जर शक्यच नसेल तर त्यानंतर तुम्ही तुमचे म्हणजे मासिक पाळीचे दिवस कंप्लीट झाल्यानंतर त्यानंतर तुम्ही सुरुवातीपासून नंतर पारायण करू शकता. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि प्लीज शेअर करा. श्री स्वामी समर्थ.